समुपदेशन केंद्रात अनेक वेळा पुरुषांचं म्हणणं असतं की त्यांच्यावर दबाव आणला गेला. तर मित्रा, तू नक्की कोणत्या कोणत्या दबावात राहणार आहे? पत्नीच्या दबावातनं बाहेर निघत असताना तू परत त्या समुपदेशन मधल्या स्त्रियांच्या दबावात राहणार. उद्या आणखीन कुठं दबावात राहशील? हा दबाव जोपर्यंत तू झुगारत नाही तोपर्यंत तू केसमध्ये फायदा कसा घेणार? त्या केसमध्ये खंबीरपणे लढणार कसा? त्यामुळे जर एकदा विभक्त व्हायचं ठरवलं तर तुम्ही अतिशय खंबीर होणं महत्वाचं आहे. तर तुम्ही अतिशय खंबीररित्या सामना करणं गरजेचं आहे. कोणीही समुपदेशन केंद्र, पोलीस स्टेशन, अगदी कोर्ट सुद्धा, माननीय कोर्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत किंवा पतीसोबत राहण्याची बळजबरी करू शकत नाही. आणि अशी बळजबरी करणं हे कोणत्याही कायद्यात नाही. त्यामुळे तुम्ही ऐकलं नाही तरी तुमच्यावर कोणताही त्यांना ॲक्शन घेता येणार नाही. त्यामुळे केस चालवताना खंबीर